परंपरा. लेखक नारायण धारू. आवाज संतोष गणेश. भाग 3. पहाटेपासूनच्या आमच्या कार्यक्रमात काहीही बदल नव्हता. पण सकाळची खीर घेऊन झाल्यानंतर बाबांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं. बस. मी आत येताच खाटेकडे बोट करीत ते म्हणाले, अंता आता तुला काही सांगणार आहे. त्यातलं बरंच तुझ्या समजापलीकडचं आहे. पण आता तुला जे अर्धवट समजलं आहे त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. अर्धवट ज्ञान नेहमी धोक्याचं असतं. तेव्हा बाबांचा चेहरा बदलला होता, जरासा उघड झाला होता. तू परवा रात्री पाहिलंस, ती काही पहिली वेळ नव्हती. माझ्या आयुष्यातली नाही, एवढंच काय आपल्या घराण्यातलीही नाही. आपल्या घराण्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेली ती एक परंपरा आहे. उगम केव्हा झाला, कसा झाला, कोणापासून झाला, या गोष्टी आता खऱ्या स्वरूपात कोणालाच माहीत नाही. सांगितल्या जातात त्या दंतकथा असतील, कपोकल्पित कथा असतील किंवा सत्य आणि अर्धसत्य यांचं मिश्रण असेल. त्रिदंडी या नावाचा वारंवार उल्लेख येतो. हे कदाचित त्यांचं प्रत्यक्ष नाव नसेल, पण मानाची आणि आदराची एखादी उपाधीही असू शकेल. असं सांगितलं जातं की अतिशय कठोर उपासनेने त्याने हे छायक वश करून घेतलं. त्या छायकाची वर्णनं विविध आहेत. आपल्या वेगवेगळ्या पूर्वजांना ते वेगवेगळ्या स्वरूपात दिसलं असा इतिहास आहे. आणि त्यावर शंका घेण्याचंही कारण नाही, कारण ते आपल्यासारखं हाडामांसाचं नाहीच. आपले साखळदंड त्याला बांधून ठेवू शकत नाहीत. आपले पोलादी दरवाजे त्याला कोंडून ठेवू शकत नाहीत. आपला अग्नी त्याचं भस्म करू शकत नाही. पण आपल्या मनातला साधा विचार त्याला थिजवू शकतो, गोठवू शकतो. कारण अनंता आपल्या वंशाचं रक्त हे साधं नाही. त्या त्रिदंडीचा वारसा आपण आपल्याबरोबर वागवीत आहोत. पूर्वीच्या काही सरदार, दरकरदार, संस्थानिक यांनी पुढच्या पिढ्यानपिढ्या पुरेल अशी गडगंज संपत्ती स्वतःच्या मनगटाच्या बळावर पायाशी खेचून आणली. पण आपल्या या पूर्वजाने आपल्या मनसामर्थ्याच्या किमयेने आपल्या वंशजांसाठी ही अमूर्त पण अमर अकल्पित शक्तीची देणगी मागे ठेवली आहे. सत्ता ही माणसाला भ्रष्ट करणारच. आपल्या वंशातले सर्वच काही संत महात्मे पुण्यात्मे नव्हते. काही स्वार्थी होते, स्त्रीलंपट होते, अविचारी होते. त्यांचे शेवट दुःखात झाले. कोणी विषप्राशन केलं, कोणी गळफास लावून घेतले, कोणी स्वतःला जळत्या घरात कोंडून घेतलं. पण त्यांनीही त्यांना खरोखरच सुटका मिळाली का नाही सांगता येत नाही. कारण विषाने निळकाळी पडलेली किंवा अग्नीत भाजलेली, होरपळलेली, करपलेली शरीरे सुद्धा खेचून नेली गेल्याच्या अफवा आहेत. पुढे आणखीही काही यातनाकांड असतील. पण त्या त्रिदंडीची पकड एवढी भक्कम आहे की केवळ असा एखादा दुष्कर्मी निघाला तरी आपली त्या छायकावरची सत्ता कणानेही कमी होत नाही. अंता शक्ती स्वतः निर्विकार असते. अग्नी ऊब देऊ शकतो, अग्नी राखरंगोळी करू शकतो, जल जीव वाचवू शकते, बुडवून मागवू शकते. शक्तीच्या वापराचं तारतम्य ज्याचं त्यानेच बाळगायला हवं. माझ्या पूर्वजांनी आपल्या वंशाला लाभलेल्या देणगीचा वापर कसा केला मला माहीत नाही. मी मात्र त्या देणगीचा वापर केवळ लोकहितासाठीच, लोकांवर आलेली अरिष्ट दूर करण्यासाठीच केलेला आहे. हस्ते परहस्ते अनेकांपर्यंत हे पोचलं आहे. आता त्या रंगूबाई आपल्याकडे का आल्या होत्या ध्यानात आलं का? त्यांना मी पूर्वी एकदा मदत केली होती, पण तेव्हा अर्धवटच यश मिळालं होतं. तेच काम मी परवाच्या रात्री पूर्ण केलं. पण बाबा, तुमच्याबरोबर तर ते होतं, मग त्याची तर मदत होते ना. अरे अंता, ज्यांना डॉक्टर, पोलीस, वकील, सावकार मदत करू शकणार नाहीत असेच लोक माझ्याकडे येतात. आता ही रंगूबाई, तिच्या सवतीने काहीतरी करणी केली असं रंगूबाई सांगत होती. तिला त्रास होत होता ही गोष्ट खरी आहे. त्यामागच्या कारणात जाण्याची आपल्याला जरूर नाही. तिचा त्रास थांबवायला हवा होता. पण बाबा, त्रास तरी असा काय होत होता? खोलीत दुर्गंधी सुटायची. पडदे, कागद, कपडे वाऱ्यावर फडफडल्यासारखे फडफड करायचे. स्वयंपाकघरातल्या फळावरचे डबे ठणठण करून एकमेकांवर आपटायचे. महिन्याभरापूर्वी गेलो होतो, पण पुरेसा वेळ मिळाला नव्हता. तिथे गेल्या गेल्या मी आधी माझ्या बरोबरच्याला भिंतीच्या अंधारात उभं केलं. खोलीचे दार उघडून आत नजर टाकली. खोलीत वादळ उठलं होतं. मी रंगूबाईला खून करून बाहेर बोलावलं. आतला दिवा मालवून टाकला आणि आम्ही दोघं बाहेर एका बाजूला थांबलो. आगीत तेल ओतलं की आगीचा भडका उडावा तसं आतलं वादळ अगदी थैमान घालायला लागलं.
आणि मग सगळं एकदम शांत झालं. 2 मिनिटं वाट बघून मी खोलीत पाय टाकला, दिवा लावला. सगळं काही शांत होतं. मी रंगूबाईला खून करून आत बोलावलं. तिच्याही ध्यानात तो बदल लागलीच आला. रंगूबाई, मी निघतो आता पुन्हा त्रास व्हायचं नाही. रंगूबाईने कडूश्रीला पैसे तयार ठेवले होते. ते माझ्या हाती देत ती म्हणाली, संताराम, अगदी देवासारखे पावलात, नाहीतर श्वास घ्यायची मुश्किल झाली होती. अंता आपलं घर कसं चालतं हे विचारत होतस ना. या माझ्या कामाचे काही पैसे मिळतात, लोक देतात, ते स्वखुशीने देतात. मी आपण होऊन कधीही काहीही मागत नाही. पण त्या खोलीत तुमच्या त्याने असं केलं तरी काय? या गोष्टी आपल्या समजापलीकडच्या आहे. अंता सांगितलं ना, ती आपल्यासारखी नाही. स्वभावाने अतिशय हिंस्त्र आहे. एखाद्याने चित्ता किंवा वाघ पाळीव प्राण्यासारखा वाढवला तर, आणि अशा गोष्टी होतात बरं का. अंता तसंच हे आहे. आपल्याशी ते सबुरीने वागतं, पण इतरांशी नाही. बाबा, आम्ही त्याला तळघरात पाहिला तेव्हा त्याच्या तोंडाभोवती कितीतरी माशा घोंगावत होत्या. नशीब ही आम्ही धावत पळत बाहेर पडलो. बाबा स्वतःशीच मान हलवत होते. अंता ते तुमच्या मागे का आलं नाही माहीत आहे? कारण त्याने तुला ओळखलं होतं, माझा मुलगा, वारस आणि त्याचा भविष्यातला धनी. नाहीतर तुम्ही त्याच्या तावडीतून सुटलाच नसतात. बाबा, आणखी एक विचारू? रागावणार नाही ना तुम्ही? विचार तर खरा. सांगण्यासारखं नसलं तर नाही म्हणे. बाबा, आईला यातलं काही माहीत होतं? मला ती माहीत नाही, पण ओळखीतल्या कोणी तिचे कान फुंकले असण्याची शक्यता आहे. पण तुझ्या आईचा विषय एवढ्यावरच पुरे. जा, ती सईबाई आली. शाळेत गेलो, जरा लवकरच गेलो. जमलं तर त्या दाभाडेशी आधी बोलायचं होतं, पण शाळा सुरू झाली तरी तो आला नाही. बाबांनी आदल्या रात्रीची माझी भीती दूर केली होती, पण दाभाडेला मदत करायला कोण येणार होतं? माझ्यासारखाच तोही रात्रीच्या झोपेतून किंचाळत उठला असला तर? मनाशी ठरवलं की मधल्या सुट्टीत त्याच्या घरी जायचं. माझा वर्गमित्रच होता, कोणालाच संशय याचं कारण नव्हतं. 5-7 मिनिटात मी त्याच्या घरी पोचलो. त्याची परिस्थिती आमच्यापेक्षा खूपच चांगली होती. मोठा ब्लॉक होता, गाडी होती, 2 नोकर होते. दारावरची घंटी वाजवताच एका गाड्याने दार उघडलं. दारातूनच मी विचारलं, जगू आहे का? आज तो शाळेत आला नाही. मी अंता पुजारी. त्याला बरं नाही, जरा बस, बाईंना बोलवतो. बाहेर आली ती जगूची आई असावी. जगूची आई? त्याला काय झालंय? माझी काळजी उघड दिसत होती. काल रात्रीपासून त्याची प्रकृती बिघडली रे, त्या म्हणाल्या. काय होतंय? मी जरा भेटू का त्याला? अरे, रात्री झोपेतच ओरडायला लागला. रातोरात डॉक्टरांना बोलवलं, त्यांनी इंजेक्शन दिलं. पहाटेपर्यंत गुंगीत होता, पण सकाळी जाग आली तर लागलीच मोठमोठ्याने रडायला लागला, ओरडायला लागला. माझी शंका आणि भीती खरी ठरली होती. जरा पाहू का तरी त्याला? ठीक आहे, चल. जगूच्या खोलीत त्याचे बाबा होते, थोरला भाऊ असावा. जगू डोळे मिळून पडला होता, पण सारखी वळवळ करीत होता. आणि मग मला त्या खोलीतला तो वाईट वास आला. काल रात्रीच्या पडक्या घराच्या तळघरात आला होता तसलाच घाणेरडा वास. म्हणजे तेच इथे आलं होतं, इथेच कुठेतरी होतं. मी जगूला त्या घरात नेलं होतं. माझ्यामुळेच त्याच्या मागे हे झिंगट लागलं होतं. पण मी आता काय करू शकणार होतो? सकाळी आंघोळ झाल्यावर बाबांनी पुन्हा एकदा माझ्या कपाळावर अंगार लावला होता. मी कपाळावर बोट टेकवलं, हाताला खरखरीत लागलं, म्हणजे अंगारा अजून होता. तिथेच बोट ठेवून मी बाबांनी दिलेला मंत्र पुन्हा पुन्हा म्हणायला लागलो. सर्वनाम सर्वभूतानाम सर्वेश्वर तत तोमसी त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. समोर एक मोठं लाकडी कपाट होतं. त्यात विलक्षण खुरबुर झाली. अरे, काही मांजर बिंजर नाही ना, बघ रे, जगूचे बाबा म्हणाले. मोठं धाडस दाखवून मी एकदम खोलीत शिरलो. मी पाहतो, मी अंता पुजारी. जगू माझ्या वर्गातच आहे. पुढे होऊन मी कपाटाची दोन्ही दारं उघडली. वर कपडे लटकत होते. खालचा कप्पा मोठा होता आणि तिथेच ते अंग मुडपून बसलं होतं. लाल लाल निखाऱ्याच्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होतो. बाबा म्हणाले होते ते मला ओळखतं.
त्याला माहीत आहे पुढे मागे मीच त्याचा धनी होणार आहे. कपाटात काही नाही, मी मागे वळून पाहत म्हणालो. आणि मग त्याच्यावर नजर रोखून आवेशाने विचार आणला. आवेश आणायला फार कष्ट पडले नाही. जगूची अवस्था मला दिसत होती. मी अंता पुजारी, संताराम पुजारीचा मुलगा. मी अंता पुजारी, मी तुला आज्ञा करतो की तू आत्ताच्या आत्ता इथून जा. पुन्हा या घरात यायचं नाहीस. पुन्हा जगूला सतावायचं नाहीस. माझी आज्ञा आहे, जा. मी कपाटाचं दार लावून बंद केलं. खोलीतला घाणेरडा वास कमी कमी होत होता की तो आपला मला भास होत होता, मला काहीच माहीत नाही. जगूच्या वडिलांकडे पाहत मी म्हणालो, जगू शाळेत का आला नाही पाहायला आलो होतो. मी जातो. माझ्या जाण्या येण्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं आणि मला तेच हवं होतं. मी तिथून सटकलो. शाळेत वेळेवर पोचलो. मी बाबांशी या संबंधात एका शब्दानेही काही बोललो नाही. 1-2 दिवसात जगूची प्रकृती पूर्वीसारखी झाली. तो शाळेतही यायला लागला. पण त्या पडक्या घराला दिलेल्या भेटीबद्दल आम्ही त्यानंतर कधीही एका शब्दानेही चर्चा केली नाही. जणू काही जगू ते सगळं पार विसरून गेला होता. झालं ते छानच झालं मला वाटलं. भाग 3 समाप्त. परंपरा, लेखक नारायण धारे, आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. या पद्धतीचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.